वेलकम्स टू ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर डी के मगर. आज आपण राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी यू जी सी मार्फत नेट सेट या परीक्षेचं आयोजन केलं जातं. तर या परीक्षेची आज आपण माहिती पाहणार आहोत. नुकतेच राज्य पातळीवर महाराष्ट्र शासनाने 37व्या नेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर ही परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण सेट परीक्षेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये अर्थशास्त्र विषयाची सखोल अभ्यासक्रमाची माहिती अभ्यासणार आहोत. तर यामध्ये या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या परीक्षेची जी स्कीम आहे, योजना आहे, तर या योजनेचा अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये या परीक्षेचे प्रामुख्याने 2 पेपर असतात. तर पहिला पेपर हा जी के म्हणजे जनरल नॉलेज, सामान्य अध्ययनावर आधारित असतो. तर हा पेपर या पेपरमध्ये एकूण 50 क्वेश्चन हे विचारले जातात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 गुणांसाठी असतो आणि एकूण गुण हे 100 असतात. आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याकडे 1 तासाचा कालावधी असतो. त्यानंतर तुम्ही ज्या विषयामध्ये सहाय्यक प्राध्यापक होणार आहात तर तो दुसरा विषय असतो. तर या दुसऱ्या विषयामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न हा सुद्धा 2 गुणांसाठी असतो आणि एकूण गुण 200 असतात. आणि हा पेपर सोडवण्यासाठी 2 तासाचा कालावधी असतो. प्रश्न आणि वेळेची मर्यादा लक्षात घेतली आणि याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी केवळ 36 सेकंद तुमच्याकडे येतात. म्हणून प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही हे पेपर सोडवणार आहात तर 36 सेकंद हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर जेव्हा ही परीक्षा तुम्ही देता आणि ही परीक्षा दिल्याच्या नंतर या परीक्षेची किंवा या परीक्षेचा रिझल्ट लावण्याची एक प्रोसिजर आहे, क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया 3 कॅटेगरीमध्ये विभागलेला आहे. तर पहिल्या कॅटेगरीमध्ये ओपन, EWS, ऑर्फन या कॅटेगरी येतात किंवा ही वर्गवारी येतात. तर या वर्गवारीमध्ये तुम्हाला जर ही परीक्षा पास व्हायचं असेल, म्हणजेच तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी ही गुणांची किमान मर्यादा आहे. जर तुम्ही दोन्हीही पेपरमध्ये मिळून, म्हणजे जो काय पहिली जी कॅटेगरी आहे ओपन, EWS आणि ऑर्फन, तर याकरिता या वर्गवारीला 40% गुण हे प्राप्त करावे लागतील. त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे SC, ST, PWD, त्यानंतर OBC, DT, NT, BC, D, SBC या कॅटेगरीसाठी, या 2 कॅटेगरीसाठी तुम्हाला किमान गुणांची जी मर्यादा आहे ती 35% आहे. म्हणजे तुम्ही जर हे किमान गुण घेतले तरच तुमचा मेरिटकरिता विचार केला जाणार आहे. म्हणजे दुसऱ्या पायरीवर तुम्ही जाणार आहात. तर आता दोन्ही पेपरमध्ये, पेपर क्रमांक पहिला आणि पेपर क्रमांक दुसरा, सपोज तुम्ही पहिल्या पेपरमध्ये 40% गुण घेतले आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 40% गुण घेतले तर तुम्ही मेरिटसाठी कन्सिडर आहात. परंतु असा एक याच्यामध्ये मार्ग आहे. पहिल्या पेपरमध्ये जर तुम्ही 35% गुण प्राप्त केले असतील, जी काही वर्गवारी पहिली आहे, आणि दुसऱ्या पेपरमध्ये जर तुम्ही 45% गुण मिळवले असतील तर दोन्हीचे सरासरी ही 40% येते. तरीसुद्धा तुम्ही जे पासिंग किंवा मेरिटसाठी तुम्ही
पात्र आहात. तर अशा प्रकारे ही या परीक्षेची रिझल्ट डिक्लेअर करण्याची प्रोसिजर आहे. तर समजा ह्या परीक्षेचं स्वरूप आणि या परीक्षा पास होण्याची क्रायटेरिया आपण बघितलेला आहे. सर्वसाधारणपणे विद्यार्थी जाहिरातीची वाट बघून असतो. जाहिरात निघते, ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं जातं आणि लागलीच घे पुस्तक कर अभ्यास, घे पुस्तक कर अभ्यास. पण नेमकं काय करायचं, म्हणजे नेमका अभ्यास कसा करायचा, याविषयी मार्गदर्शन आपण पाहणार आहोत किंवा या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा आपण अभ्यास करणार आहोत. घे पुस्तक वाच, घे पुस्तक वाच अशानं तुम्ही कधीही ही परीक्षा पास होणार नाही. कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ाने होती है. हे जे स्लोगन आहे, हे जे वाक्य आहेत, हे वाक्य माझ्या बाबतीत तंतोतंत लागू पडलेले आहे. मी जेव्हा PG पास आऊट झालो, मी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, हेच केलं. फॉर्म भरला, घे पुस्तक वाच, घे पुस्तक वाच, हाच कार्यक्रम माझा चालू होता. परंतु मी हा कार्यक्रम चालू असताना पहिली एक्झाम दिली, दुसरी दिली, तिसरी दिली, तरी रिझल्ट माझा काही आला नाही. मी काही परीक्षा क्वालिफाय होऊ शकलो नाही. तर तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 7 प्रयत्न केल्यानंतरसुद्धा मी हे परीक्षा पास झालो नाही. कारण मी या परीक्षेचा जो प्रिपरेशन करत होतो, या परीक्षेची जी तयारी करत होती, ती पूर्णपणे चुकीची होती. परंतु संघर्ष आणि मेहनत करून नेट एक्झाम मी यशस्वीरित्या 8व्या वेळेस पास झालो. परंतु ही एक्झाम पास झालो, ती अशी पास झालो की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत खुल्या प्रवर्गातून अर्थशास्त्र या विषयामध्ये नेट परीक्षा क्वालिफाय करणारा पहिला विद्यार्थी ठरलो. म्हणून मित्रांनो, नेहमीच कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला संघर्ष आणि त्यामागे कठोर मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. तर चला आज आपण बघूया अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम. तर प्रामुख्याने अर्थशास्त्र या विषयाचे किंवा जो काही दुसरा पेपर आहे, तर यामध्ये एकूण 10 घटक आहेत. तर या 10 घटकाचा जर विचार केला आणि दुसऱ्या पेपरचे जे एकूण गुण आहेत त्या गुणाची जर पडताळणी केली, किती 100 क्वेश्चन्स आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 गुणासाठी असतो, म्हणजे एकूण 200 गुणाची ही परीक्षा आहे. तर 100 क्वेश्चन आणि हे 10 घटक, तर 100 भागिले 10 म्हणजेच जवळजवळ प्रत्येक घटकावर हे 10 प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्ही अभ्यास करत असताना मित्रांनो, एका घटकावर ढोर मेहनत करू नका. तर त्या घटकाचं महत्त्व किती आहे त्या परीक्षेमध्ये, त्या महत्त्वानुसार त्या घटकावर परिश्रम घ्या. हे जे 10 घटक आहेत त्या सर्वसाधारण 10 घटकावर, म्हणजे प्रत्येक घटकावर 10 क्वेश्चन विचारले जातील, म्हणजे एकूण क्वेश्चन हे 100 होतील. तर या 10 घटकामध्ये पहिला जो घटक आहे, फर्स्ट युनिट, हे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर दुसरा जो घटक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र. त्यानंतर तिसरा घटक स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स. त्यानंतर
चौथं जे युनिट आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, गणितीय अर्थशास्त्र. त्यानंतर 5वं युनिट इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. 6वं युनिट पब्लिक इकॉनॉमिक्स. युनिट क्रमांक 7 मनी अँड बँकिंग. युनिट क्रमांक 8 ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. युनिट क्रमांक 9 एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. त्यानंतर 10वं युनिट इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था. अशा प्रकारे हे 10 विषय तुम्हाला सेट नेट या परीक्षेसाठी असतील आणि या 10 घटकावरच तुम्हाला या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. तर या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करू. या प्रत्येक विषयामध्ये कोणते घटक येतात तर ते घटक बघू. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हा जो विषय आहे, हा जो पहिला घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये एकूण 10 घटक आहेत. म्हणजे एक गाईडलाईन्स आहेत. हे घटक म्हणजे विद्यार्थ्यांना एक गाईडलाईन्स आहे. तर त्यामध्ये जे काही पहिला घटक आहे या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये थिअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर. दुसरा घटक थिअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट. तिसरा घटक डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टन्टी ॲटिट्यूड्स टुवर्ड्स रिस्क. त्यानंतर गेम थेरी, नॉन कोऑपरेटिव्ह गेम्स, मार्केट स्ट्रक्चर. 6वा घटक फॅक्टर प्रायसिंग. 7वा घटक जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. त्यानंतर 8वा घटक इफिशियन्सी क्रायटेरिया. त्यानंतर 9वा वेलफेअर इकॉनॉमिक्स, कल्याणकारी अर्थशास्त्र. आणि 10वा घटक अस्मेट्रिक इन्फॉर्मेशन. हे 10 घटक तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये असतील आणि या 10 घटकावरच जे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे 10 क्वेश्चन येणार आहेत यावर विचारले जातील. त्यानंतर जो दुसरा विषय आहे तो दुसरा विषय आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र. तर या स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने 11 उपघटक आहेत. तर या 11 उपघटकांपैकी जो पहिला घटक आहे नॅशनल इन्कम, कन्सेप्ट अँड मेजरमेंट. त्यानंतर दुसरा डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. तिसरा घटक आहे कन्झ्युम्शन फंक्शन. त्यानंतर मल्टिप्लाय ॲक्सेलरेटर. त्यानंतर डिमांड फॉर मनी. 7वा घटक सप्लाय ऑफ मनी. त्यानंतर 8वा घटक ISLM मॉडेल ॲप्रोच. त्यानंतर 9वा घटक बिझनेस सायकल. 10वा घटक मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. आणि 11वा घटक रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस अँड इट्स क्रिटिक. हे 11 घटक तुम्हाला स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचारले जातील आणि या 11 घटकामध्येच प्रत्येकी या 11 घटकाचा जर विचार केला तर प्रत्येक घटकावर फक्त एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्या घटकावर तुम्हाला मेहनत करायची आहे आणि त्या घटकाचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स, संख्याशास्त्र आणि अर्थमिती. तर यामध्ये एकूण 9 घटक आहेत. तर त्यापैकी जो पहिला घटक जो आहे प्रोबॅबिलिटी थेरी. त्यानंतर दुसरा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. तिसरा सॅम्पलिंग मेथड, स्टॅटिस्टिकल इन्फरन्स, लिनियर रिग्रेशन मॉडेल. 6वा घटक आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम. 7वा घटक सायमल्टेनियस इक्वेशन मॉडेल्स. 8वा घटक डिस्क्रीट चॉईस मॉडेल्स. 9वा घटक टाईम सिरीज ॲनालिसिस. तर या 9 घटकावर स्टॅटिस्टिक अँड इकॉनॉमेट्रिक्स या तिसऱ्या विषयामध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर जो चौथा विषय आहे तो मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स म्हणजे गणितीय अर्थशास्त्र. तर या गणितीय अर्थशास्त्रामध्ये एकूण 6 घटक आहेत. तर या 6 घटकापैकी पहिला घटक
सेट्स फंक्शन्स अँड कंटिन्युटी सिक्वेन्स सिरीज. दुसरा डिफरेंटियल कॅल्क्युलस अँड इट्स ॲप्लिकेशन्स. तिसरा लिनियर अल्जेब्रा. त्यानंतर स्टॅटिस्टिक ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स अँड देअर ॲप्लिकेशन्स. त्यानंतर पाचवा घटक इनपुट आउटपुट मॉडेल लिनियर प्रोग्रामिंग. त्यानंतर डिफरन्स अँड डिफरंटियल इक्वेशन विथ ॲप्लिकेशन. या 6 घटकावर तुम्हाला जवळजवळ 10 क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे 2-2 क्वेश्चन किंवा एखाद्या घटकावर त्यापेक्षा कमी असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर 5वा जे घटक आहे किंवा 5वा जो विषय आहे तो इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. तर त्यामध्ये एकूण 9 घटक आहेत. तर पहिला घटक जो आहे इंटरनॅशनल ट्रेड, बेसिक कन्सेप्ट अँड ॲनालिटिकल टूल्स. दुसऱ्या घटकामध्ये थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड अंडर इनपरफेक्ट कॉम्पिटिशन. त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट, एक्सचेंज रेट, फॉरेन एक्सचेंज मार्केट अँड आर्बिट्रेज. 7वा घटक गेन्स फ्रॉम ट्रेड, टर्म्स ऑफ ट्रेड, ट्रेड मल्टिप्लायर, टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर्स टू ट्रेड डम्पिंग. त्यानंतर 8वा जो घटक आहे गॅट, WTO, IMF अँड वर्ल्ड बँक. या संस्थांची माहिती तुम्हाला विचारली जाईल. तर सर्वसाधारणपणे 9 घटक 10 क्वेश्चन या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अंतर्गत हे तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर घटक क्रमांक 6 पब्लिक इकॉनॉमिक्स, सार्वजनिक अर्थशास्त्र. तर यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे मार्केट फेल्युअर अँड रिमेडियल मेजर्स, पब्लिक गुड्स एक्सटर्नलिटी, रेग्युलेशन ऑफ मार्केट, पब्लिक रेव्हेन्यू, टॅक्सेशन, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक डेब्ट्स अँड इट्स मॅनेजमेंट, पब्लिक बजेट अँड बजेट मल्टिप्लायर, फिस्कल पॉलिसी अँड इट्स इम्प्लिकेशन. तर हे 7 घटक तुम्हाला सार्वजनिक अर्थशास्त्राअंतर्गत असतील आणि या 7 घटकावर केवळ 10 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर 7वं युनिट मनी अँड बँकिंग. आता मनी अँड बँकिंग प्रामुख्याने हा घटक मॅक्रो इकॉनॉमिक्समध्येच मोडतो, परंतु सेट नेटच्या परीक्षेमध्ये मनी अँड बँकिंग या घटकाला वेगळं केलेलं आहे. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र तुम्हाला हे 20 क्वेश्चन येतील. म्हणजे 40 मार्कासाठी तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र आहे. तर या मनी अँड बँकिंगमध्ये एकूण 6 घटक आहेत. तर या 6 घटकापैकी जो पहिला घटक आहे कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक, इन्स्ट्रुमेंट अँड वर्किंग मॉनिटरी पॉलिसी, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे NBFC. त्यानंतर कॅपिटल मार्केट अँड इट्स रेग्युलेशन. या 6 घटकावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर 8वं युनिट जे आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. तर या ग्रोथ म्हणजे वृद्धी विकासाचे अर्थशास्त्र यामध्ये एकूण 7 उपघटक असतील. तर या 7 उपघटकापैकी प्रथम जो घटक आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. दुसऱ्या घटकामध्ये थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट लाईक ॲज ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्केसियन, शुम्पिटर, रोस्टो, बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड ग्रोथ, बिग पुश अप्रोच. देन मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ, त्यामध्ये हेराल्ड डोमर, सोलो, रॉबिन्सन, कॅल्डॉर यांचे प्रतिमान विचारलेले आहेत. त्यानंतर टेक्निकल प्रोग्रेस,
इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यामध्ये PQLI, HDI, त्यानंतर SDH यासारखे जे काही इंडिकेटर आहेत, म्हणजे फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एक्सेट्रा. त्यानंतर पॉवर्टी अँड इनइक्वॅलिटीज, कन्सेप्ट अँड मेजरमेंट. त्यानंतर 7वा जो उपघटक आहे सोशल सेक्टर डेव्हलपमेंट, यामध्ये हेल्थ, एज्युकेशन, जेंडर या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. या 7 उपघटकावरती एकूण 10 क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर जे 9वं युनिट आहे, हे 9व्या युनिटमध्ये एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी, पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र. तर या अंतर्गत एकूण 10 उपघटक असतील. तर त्या 10 उपघटकापैकी जो पहिला घटक आहे तो एन्व्हायरमेंट ॲज अ पब्लिक गुड्स, मार्केट फेल्युअर, कोस्ट थेरम, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, व्हॅल्युएशन ऑफ एन्व्हायरमेंटल गुड्स, theories of populations, concept and measures, age structure, demographic dividend, life table, migration, etc. हे 10 तुम्हाला उपघटक विचारले जातील आणि या 10 उपघटकावरती प्रत्येक उपघटकावरती एक क्वेश्चन आणि या 9व्या जो घटक आहे प्रमुख घटक, त्या 9व्या घटकावरती 10 क्वेश्चन विचारले जातील. आणि शेवटचा जो घटक आहे 10वा घटक इंडियन इकॉनॉमी, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. तर यामध्ये एकूण 11 घटक आहे. आता काही विद्यार्थ्यांचा असा कल असतो की ते जास्तीत जास्त लक्ष हे भारतीय अर्थव्यवस्थेवर केंद्रित करतात. परंतु मित्रांनो, हे जे 10 घटक आहेत त्या प्रत्येक घटकातून फक्त 10 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणून इंडियन इकॉनॉमी हा आवडता विषय तुमचा असेल तर यावर जास्त जोर न देता याचं जेवढं कॉन्ट्रिब्युशन आहे तेवढंच या घटकावरती मेहनत घ्या. तर यामध्ये एकूण 11 घटक आहेत. तर या 11 घटकापैकी पहिला जो घटक आहे इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. त्यानंतर दुसरं ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स एक विषयच आहे, परंतु ॲग्रिकल्चरमध्ये प्रामुख्यानं काय आहे, पॅटर्न अँड स्ट्रक्चर ऑफ ग्रोथ, मेजर चॅलेंजेस, पॉलिसी रिस्पॉन्स. त्यानंतर इंडस्ट्री, सर्व्हिस, रुरल डेव्हलपमेंट, अर्बन डेव्हलपमेंट, फॉरेन ट्रेड. द फॉरेन ट्रेड हा घटक तुम्हाला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये ॲड आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्यामध्ये फिजिकली अँड सोशल, पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप. त्यानंतर 9वा जो घटक आहे उपघटक रिफॉर्म्स इन लँड, लेबर अँड कॅपिटल मार्केट्स. हा घटक तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये अंतर्भूत आहे, इन्क्लूड आहे. त्यानंतर सेंटर स्टेट फायनान्शियल रिलेशन अँड फायनान्स कमिशन ऑफ इंडिया. त्यानंतर 11वा जो घटक आहे पॉवर्टी, इनइक्वॅलिटी अँड अनएम्प्लॉयमेंट. तर अशा प्रकारे या 11 उपघटकावरती तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जातील. तर अशा प्रकारे आपणास अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम सांगता येतो. आता ही पायरी झाली पहिली, की कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास होण्यासाठी किंवा कोणतीही एक्झाम पास होण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे हे आवश्यक असते, क्रमप्राप्तच असते. आणि याशिवाय जर आपण एखाद्या परीक्षेचा जर अभ्यास करू असू तर
आपली अवस्था एखाद्या समुद्रामध्ये किंवा सागरामध्ये बिना चाटूची नाव अशी अवस्था होईल. म्हणून सर्वप्रथम आपल्याला अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. आणि ह्या अर्थशास्त्राचा अभ्यास अभ्यासल्यानंतर हे जे 10 घटक आहेत, तर या 10 घटकांचा विचार केल्याच्या नंतर या 10 घटकावरती असे 2 घटक आहेत की विद्यार्थ्यांना, ग्रामीण विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स हे थोडंसं कच्चं आहे, म्हणजे त्यांना मॅथमॅटिक्स जमत नाही, अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. किंवा मनामध्ये अशी एक शंका निर्माण झालेली असते त्यांच्या की माझं ग्रॅज्युएशन लेवलला, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला इकॉनॉमेट्रिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स नव्हतं, मग मी अभ्यास कसा करू, मला हे समजेल कसं. तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. या 10 घटकापैकी हे फक्त 2 घटक आहेत आणि या 2 घटकावरती फक्त 20 क्वेश्चन विचारले जाणार आहे. बाकीचे 80 क्वेश्चन हा थेरॉटिकल पार्ट असणार आहे. तर त्यापैकी जो तिसरा जो घटक आहे तो स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स असा डिवाईड झालेला आहे. आणि याचा जर आपण अभ्यास केला तर आपण ग्रॅज्युएशन लेवलला स्टॅटिस्टिक हा शिकलेलाच असतो किंवा एक बेसिक स्टॅटिस्टिक आहे, त्यावर क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे काही तुम्हाला ते हार्ड जाणार नाही. तर त्यानंतर मॅथमॅटिकल इकॉनॉमेट्रिक्स हे हा जो सब्जेक्ट आहे, हा ज्या विद्यार्थ्यांचं हा विषय नसतील निश्चितच त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये हा विषय अवघड जाईल. परंतु तुमचं मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक नसेल तरीही तुम्ही सेट नेट एक्झाम चांगल्या गुणांनी पास होऊ शकता. तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. तर अशा प्रकारे आपणास अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम सांगता येतो किंवा स्पष्ट करता येते. तर या पहिल्या पायरीनंतर काय करायचं, व्हॉट नेक्स्ट, असा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, मला सहाय्यक प्राध्यापक व्हायचं आहे. सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी मला नेट किंवा सेट ही परीक्षा पास व्हायला पाहिजेत. पास होण्यासाठी पहिली जी पायरी आहे, जाहिरात निघाल्याच्या नंतर या परीक्षेचा फॉर्म भरणे, फॉर्म भरला, ही पहिली स्टेप झाली. त्यानंतर अभ्यासक्रमाचा अभ्यास केला, ही सुद्धा पहिली स्टेप आहे. त्यानंतर काय करायचं, म्हणजे या परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकांचा उपयोग करायचा, कोणत्या पब्लिकेशनचा उपयोग करायचा. पेपर क्रमांक जो पहिला आहे की सामान्य ज्ञानावर आधारित आहे, त्या पेपरचे पुस्तकं कोणते आहेत. त्यानंतर तुम्ही ज्या विषयामध्ये सहाय्यक प्राध्यापक होऊ इच्छिता त्या विषयाचं मटेरियल कोणतं आहे, रॉ मटेरियल, त्या विषयाचे बुक्स कोणते आहेत, कोणत्या लेखकाचे आहेत. त्यानंतर एकदा हे पुस्तक घेतल्याच्या नंतर या पुस्तकातून नोट्स कशा काढायच्या किंवा कशा तयार करायच्या आणि काढलेल्या नोट्सचा अभ्यास कसा करायचा, याविषयी मित्रांनो थोडंसं तुमच्याकडे स्किल, टेक्निक हे तुम्हाला आत्मसात करावं लागेल. आणि प्रत्यक्ष ही परीक्षा सोडवताना आपलं बिहेवियर त्या दिवशी कसं असलं पाहिजे, याकरिता सखोल माहिती मिळवण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी माझं जे चॅनल आहे डॉक्टर DK
मगर हे सबस्क्राईब करा आणि जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत या नवनवीन व्हिडिओची माहिती होण्यासाठी प्रेस द बेल आयकॉन. ठीक आहे मित्रांनो, इथं आपण थांबूया.